सातारा जिल्ह्यातील होऊ घातलेल्या नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भातून आज पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही मुलाखत घेतो. सातारा शहरापासून आज सकाळपासून सातारा शहर, वाई, त्याच्यानंतर महाबळेश्वर, पाचगणी, पलटण, म्हसवड या सगळीकडे आम्हाला जे कोणी उमेदवार उभे करायचे आहे त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांच्या आज मुलाखती आम्ही घेतलेल्या आहे. साधारणतः चांगला प्रतिसाद आहे. सामान्य कार्यकर्ता निवडणुकीसाठी उभं राहण्याच्या संदर्भामध्ये तयारी दाखवतोय आणि त्यांनी पक्षाकडे मागणी केलेली आहे. आम्ही गेल्या काही दिवसापासून खरं म्हणलं तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसलेलो आहोत. तिन्ही पक्षाकडं उमेदवारी मागणीचा ओघ आहे. काही ठिकाणी एकमताने निवडणुकीच्या संदर्भामधलं एकमत होईल, त्या प्रभागामध्ये वाद निर्माण होणार नाही. पण तो 15 तारखेला जिथे अशा प्रकारचा डिस्प्यूट निर्माण होईल की एकाच वार्डामध्ये एकाच प्रभागामध्ये अनेक लोकांनी मागणी पक्षाच्या घेतली असेल तर तो निवडून येणाऱ्या मेरिटवरच त्याच्या पद्धतीने निर्णय घ्यायचा असं आमचं एकमत झालेलं आहे. तशा पद्धतीची आमची एकमताने चर्चा झालेली आहे. ती बैठकसुद्धा 15 तारखेला होईल. 16 तारखेला सगळ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी निवडणुकीला उतरेल अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली. साताऱ्यातल्या कोणत्याही प्रश्नावर प्रश्नांबाबत ते राष्ट्रवादी असं कधी असं पुढे आलेलं. मग आता इलेक्शन आहे म्हणून तिथं विरोधाला म्हणून तर उतरत नाही किंवा कुठल्या विजन म्हणून उतरता येईल. साताराच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आत्ताच्या घडीला जे विषय घेऊन आम्ही समोर जाणार आहोत, मागे सुद्धा अनेक प्रश्नाच्या संदर्भात सातारामध्ये त्या पक्षाच्या असलेल्या महाविकास आघाडीतल्या लोकांनी आंदोलनं केलेली आहेत. त्यामध्ये आमच्यावर शिवसेना आहे, मनसे आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब चा पक्ष आहे, त्याच्यानंतर महादेव जानकरांचा पक्ष आहे. असे वेगवेगळ्या संघटना आहेत, सामाजिक संस्था आहेत, संघटना आहेत, कम्युनिस्ट आहेत. सगळे पक्ष आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवतोय आणि लोकांना या निवडणुकीच्या माध्यमातून बदल करावा अशा प्रकारचं आव्हान करणार आहे. लोकसभेला सुद्धा चांगल्या प्रकारचं मतदान पोलिंग बूथवर माणसं नसताना सुद्धा साताऱ्याच्या शहरातल्या लोकांनी दिलं आहे. यातच साताऱ्याच्या शहराच्या लोकांची मानसिकता निश्चितपणाने मतदारांची दिसून येते. आणि मला वाटतं की ज्यावेळेला एखादा साधा कार्यकर्ता मी उभा राहतोय अशा प्रकारचा आत्मविश्वासाने सांगतो त्यावेळेला एक लोकांचा कल आम्हाला पुढे येतो. विशेषतः आमच्या मागणीमध्ये जर बघितलं असेल तर ओबीसी, मागासवर्गीय यांनी आत्मविश्वासाने आम्हाला या ठिकाणी तिकीट मागितलेली आहे. याचा अर्थ त्यांचं या असलेल्या भाजपाच्या पक्षाच्या बरोबर न जाता आपला समाज हा त्या ठिकाणी एकत्रित राहण्यासाठी त्यांनी आमच्याकडे मागणी केलेली आहे. मराठा समाजाच्या लोकांनी मागणी केलेली आहे. सर्व समाजाच्या लोकांची मागणी होते. त्यामध्ये आम्ही निवडणूक निघणार आणि लढणार ही भूमिका आहे. निवडणुकीचा निकाल काय लागेल याच्यापेक्षा निवडणूक लढवण्याची भूमिका घेणं गरजेचं आहे. बरेच लोक म्हणाले सातारा जिल्ह्यामध्ये आता राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष हा संपलेला आहे. मला वाटतं की ही निवडणूक कार्यकर्त्याची 8 ते 9 वर्षानंतर येते. यातून पार्टी उभी राहते, कार्यकर्ता उभा राहतो. आता माझं आव्हान आहे की ज्या तरुणांना किंवा ज्यांना वाटत असेल की मला राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करायचं आहे आणि धाडसाने काम करायचं आहे त्याला पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणाने संधी देतो. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की जिथं आम्ही मुलाखती घेतोय सगळीकडे पॅनल उभं राहील. अख्ख्या जिल्ह्यामध्ये जिथं नगरपालिका, नगर परिषद आहे, नगरपंचायत आहे तिथं सगळीकडे पॅनल उभं राहील अशा प्रकारची परिस्थिती आहे. काही ठिकाणी आम्ही भाजप सोडून सगळीकडे आघाडी करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्याच्याबद्दल स्थानिक पातळीवर त्या चर्चा झालेल्या आहेत आणि मला वाटतं की त्याच्या चर्चा पूर्ण होऊन एकमताने आम्ही पॅनल सगळीकडे उभे करू. एक वाक्यता कुठेही दिसत नाहीये महायुतीच्या जे तिन्ही पक्ष आहेत त्याच्यामध्ये, त्याचा किती फायदा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी होईल काय वाटतं? मी त्यांच्या पक्षाच्या बद्दल बोलणार नाही. आमच्या पद्धत एक वाक्यता आणण्यासाठी मी आता 2 दिवस तर ठोकून आहे आणि मला वाटतं सगळेजण आमचे शिवसेना असेल, उभाटा असेल, मनसे असेल, काँग्रेस असेल आम्ही एकत्रित बसून निर्णय घेतोय. थोडा वेळ झाला परंतु मला वाटतं की चांगल्या पद्धतीने लोकांची मानसिकता आहे. आमच्यात एक वाक्यता आणण्याचा प्रयत्न 100% होईल आणि निवडणूक सातारा जिल्ह्यामध्ये 100% चांगल्या प्रकारचा प्रयत्न करू. साहेब, सातारा नगरपालिकेचे काही
आजी माजी नगरसेवक वगैरे इच्छुक मुलाखतीमध्ये आलेत का, तुमच्या संपर्कात वगैरे आहेत का? चांगले सुशिक्षित अशा प्रकारची लोकांनी सुद्धा मागणी केलेली आहे. त्यामध्ये डॉक्टर संजय काटे असतील किंवा डॉक्टर अजून आमच्याकडं काही यांनी पण मागणी केली, महिला भगिनींनी मागणी केलेली आहे. सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या मागासवर्गीय आणि ओबीसी आमच्या तरुणांनी मागणी केलेली आहे. तो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे आणि मला वाटतं अजून शेवटच्या क्षणापर्यंत काय घडेल मी आज सांगणार नाही, परंतु बरेच लोक इच्छुक नगराध्यक्षापासून बरेच आहे ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. काय घडामोडी घडत आहेत हे बघून ते आमच्याकडं संपर्कात आहेत, येतील असा मला विश्वास आहे. साधारणतः अर्ज किती आहे आतापर्यंत इच्छुक मी मुलाखती? अर्जाच्या बाबतीमध्ये आम्हाला ज्या सीटा लढवायच्या आहेत त्या आमच्याकडं, काँग्रेसकडं आणि शिवसेनेकडं अशा मागण्या झालेल्या आहेत. पॅनल पूर्ण होईल याची काळजी आम्ही निश्चित घेऊ. साहेब, मंत्री साहेबांनी आता आरोप केला आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाचं माझ्या कॅबिनचं कामच झालं नाही आणि बोगस बिलं काढलेली आहेत. हे मागच्या वेळा अधिवेशनामध्ये हा मी विषय काढला होता. आम्ही या असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 36 कोटीची बोगस बिलं झालेली आहेत, काढलेली आहेत आणि त्याच्या संदर्भामधले आरोप पण झालेले आहेत आणि त्या खात्यानेच सांगितलेलं आहे की अशा असलेल्या चुकीच्या पद्धतीने बिलं काढलेलं खातंच कबूल करत असेल तर मला वाटतं की कारवाई व्हायला पाहिजे. अजूनपर्यंत कारवाई झाली नसेल तर आम्ही येत्या अधिवेशनामध्ये हा विषय 100% काढू आणि त्यावर असा भ्रष्टाचार मला वाटतं की या सरकारमध्येच होतं असं दिसून येतोय की काही न करता सुद्धा बिलं काढली जातात. अशी अनेक उदाहरणं आहेत, परंतु तशा झालेल्या चुकीच्या बद्दल कारवाई झाली नसेल, चौकशी झाली नसेल, मला वाटतं चौकशी रिपोर्टमध्ये सुद्धा ते नावं आलेली आहेत की अशा प्रकारचं झालेलं आहे तर कारवाई केली पाहिजे अशी भूमिका आम्ही मांडणार आहोत. साहेब, निवडणुका सुरू झाल्यात आणि आता पक्षाला गळतीची सुरुवात झाली आहे. कसं बघता याकडे, गळती कशी थांबवणार पक्षाची? असं आहे की पक्ष ही गळती शेवटी सत्तेमध्ये जाण्यासाठी बरेच जण जात असतात. आम्ही आहे तिथं आहोत आणि मला वाटतं की गळती लागली म्हणून लगेच ती जागा भरण्याचा प्रयत्न आपण करतो आणि आम्हाला वाटतं की लगेच यश यायला पाहिजे असं पण नाही आहे, परंतु शून्यातून परत पक्ष उभं करण्याचा प्रयत्न करणं, याला यशापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणं ही तरी कसोटी आहे. मला वाटतं गळती जरी झाली, तिकडं गळती झालेली आहे, आता तिकडच्या गळतीची मी वाट बघतो. साहेब, एक विषय असा होता, सातारा पालिकेचे जे आत्ताचे मुख्याधिकारी होते आता उपायुक्त झाले, 12 ते 13 वर्ष इथंच आहेत, त्यांना कायमस्वरूपी इथं ठेवण्यासाठी तुम्ही काय आवाज उठवणार आहे? नाही, खरं म्हटलं तर हा रेकॉर्ड आहे, हे फक्त माहितीमध्येच होऊ शकतं. आपल्या मर्जीत खरं 3 वर्षांनी अधिकारी बदलत असतो, पण 3 वर्षाच्या जे 12 वर्ष परत उपायुक्त झाले असतील किंवा असे अधिकारी बऱ्याच ठिकाणी असे अधिकारी आपल्या मर्जीतले ठेवण्याचा प्रयत्न होतो, किंबहुना मर्जीतला नगराध्यक्ष पण करण्याचा विषय चालू आहे चर्चेला असं मला माहिती आहे, पडतंय. पण त्याला मला वाटतं की नियम डावलून अशा प्रकारच्या 12 वर्ष, आता तुम्ही मला मागणी केली की ते तिथं कायम राहावे अशी तुम्ही मागणी करणार काय? आमचं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मध्ये नगराध्यक्ष आणि आमची सत्ता जर आली तर 100% त्याच्याबद्दल तुम्ही काय पूर्वी झालेलं आहे त्याची माहिती घेऊ. आम्ही उलट काय चुकीचं झालं तर त्याच्या आवडतो. साहेब, फलटण नगरपालिकेचा आपली भूमिका काय राहणार आहे? नाही, आता आम्ही इंटरव्ह्यू घेतला फलटण नगरपालिकेचा, आम्ही इंटरव्ह्यू स्वतंत्र घेतला, पॅनल किती उमेदवार होतं त्यापेक्षा उमेदवार उभं करण्याच्या बाबतीमधली भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्यातून जेवढे उमेदवार सगळीकडे उभे राहतील तेवढ्यांना उभं करणार. साहेब, स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणुका लढवणार अशी चर्चा आहे, जिल्ह्यात काही तसा प्रयोग होणार आहे? आता स्थानिक पातळीवर म्हसवड असेल, बाकीच्या बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी चर्चा झालेल्या आहेत. तिथे आपण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढवण्याच्या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे. जिथे आम्हाला चर्चेला येतील तिथे आम्ही त्यांना सर्वांना बरोबर घेण्याचा प्रयत्न भाजप सोडून करतोय. जिथे चर्चेला येणार नाही तिथे आम्ही ताकदीने उतरणार. मगाशी तुम्ही एक महत्वाचं वाक्य बोलला की भाजप सोडून बाकी तुम्ही इतरांशी तुम्ही हे करता, म्हणजे शिवसेनेशी सुद्धा तुमची हे चालू बोली चालू आहे. जिथे जिथे आम्हाला वाटेल की भाजपला सत्तेपासून बाजूला करायचं तिथे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेते. कारण तसा प्रतिसाद आणि समोरून जर तशा प्रकारची मागणी आली तर आम्ही त्याला सकारात्मक चर्चा करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतलेली आहे. तुम्ही आता सातारा शहरात दोन्ही राजांविरुद्ध दंड ठोकटले, सातारा शहरात दोन्ही राजांविरुद्ध दंड ठोकटणार तुम्ही आता?
दंड थोपटणार नाही कशाला, मी आपला प्रयत्न करणार आहे. दंड कोण थोपटतं? राजांच्या विरोधात दंड कोण थोपटतं? आपण जनतेला घेऊन दंड थोपटायचे असतात.